परीख पूल नूतनीकरण समिती व युथ डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या वतीने आम्ही काही दिवसापूर्वी इथं शांतिनिकेतन शाळेच्या समोर आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाची दखल घेऊन सन्माननीय PWचे अधिकारी यांनी आम्हाला नोटीस पाठवून बोलवलं होतं आणि त्याची चर्चासाठी आम्ही आज इथं आलो होतो। दोन्ही समितीचे सर्व माननीय पदाधिकारी होते व त्या भागातील सर्व सन्माननीय नागरिक पण होते। त्यांच्या वतीनं आदरणीय तोंडले साहेबांची आमची चर्चा झाली, कार्यकारी अभियंता, आणि त्या चर्चेमध्ये असं ठरलं की एका किलोमीटरला त्या ठिकाणी 3.5 लाख रुपये मेंटेनन्स खर्च आहे आणि आम्ही त्यावेळेला पूर्ण कार्पेट करू शकत नाही। आम्ही त्यासाठी सेपरेट बजेट मंजूर करून घेणार आणि त्यानंतर करणार। आता फक्त पावसाळ्यामध्ये आम्हाला खड्डे मोजवण्यासाठीच फक्त फंड्स अवेलेबल होतात, तर आतापुरतं त्यांनी खड्डे मोजवण्यासाठी सुरुवात केलेली आहे व पूर्ण रस्ता त्यांचे बजेट आल्यानंतर ते देणार असं त्यांनी मान्य केलेलं आहे। परंतु आम्ही सुद्धा त्यांना बोललो की त्या ठिकाणी जे स्पीड ब्रेकर आहेत किंवा रमलर आहेत ते वेळेत व्यवस्थित होणे गरजेचं आहे आणि ते सुद्धा त्यांनी करण्याचं मान्य केलेलं आहे। जर हे लवकरात लवकर नाही झालं तर आम्ही परीख पूल नूतनीकरण समिती व युथ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीनं व त्या भागातील सर्व नागरिकच्या वतीनं मोठं तीव्र आंदोलन केल्याशिवाय सोडणार आहे असे त्यांना आम्ही आता सांगून आलोय। त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर करण्याची ग्वाही दिलेली आहे। आता धन्यवाद। नागरिकांचा सर्वात मोठा प्रश्न आहे रस्ता ओलांडणं सुद्धा आम्ही रोज फेस करतो कांजरना फोटो पण दिले आम्ही त्याचे